नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण सगळेजण तयारी करतो आहोत. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तुमच्याकडून या परीक्षेसाठी मी जे व्हिडिओ पब्लिश करते आहे त्याला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे. खूप छान वाटतंय मला. तुमच्या तयारीमध्ये तुम्हाला माझी मदत होती. इथे मी माझा व्हॉट्सअप नंबर शेअर केला आहे. जर तुम्हाला या परीक्षेसंदर्भात काही शंका असतील, काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर माझ्याशी संपर्क करू शकता. मी तुम्हाला तुमच्या जे काही डिफिकल्टी असतील, डाऊट्स असतील ते सॉल्व करायला मदत करेन. याच्याशिवाय जर एखादी कन्सेप्ट समजत नसेल, एखादा टॉपिक तुम्हाला समजून हवा असेल तर ऑनलाईन सेशनच्या थ्रू आपण तो सॉल्व करू शकतो. तर चला आजचा प्रश्न बघूया. गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेतलेच प्रश्न आपण सध्या सोडवतोय. तर हाही प्रश्न 2023च्याच प्रश्नपत्रिकेतनं घेतलेला आहे पहा. या व्हिडिओसाठी मी सगळा जो रेफरन्स आहे तो मेनका पब्लिकेशनची जे पुस्तक आहे आपलं त्यातनं घेतलेला आहे. ही फोटोही त्यातनंच काढलेले आहेत. प्रश्न काय आहे की सोबतच्या अन्नजाळ्याबद्दल दाखवलेल्या प्रवाह आकृतीतील P व T साठी योग्य पर्याय निवडा. अन्नजाळं दाखवलं इथे PQRST असं. तर इथे दिसतंय आपल्याला की P ला Q आणि R खात आहेत. S आणि T जे आहेत ते Q ला S खातो आहे, R ला T खातो आहे आणि S ला पण T खातो आहे, Q ला पण T खातो. तर हा सगळ्यात वरती आहे, ज्याला आपण टॉप कन्झ्युमर म्हणतो. हा सगळ्यात शेवटचा खाणारा आहे, जो कुठला ॲनिमल तो असेल. तर इथे पर्याय पहा कसे दिलेत त्यांनी. उत्पादक मांसाहारी, शाकाहारी, मिश्रहारी यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स करून त्यांनी पर्याय दिलेले आहेत. तर नेहमी लक्षात ठेवा, अन्नजाळामध्ये सुरुवातीला नेहमी उत्पादक असतं. उत्पादनच नाही होणार तर खाणार कसं काय बाकी कोणी. आणि वनस्पती या स्वयंपोषी असतात. त्या स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, त्यामुळे त्या नेहमी उत्पादक असतात. तर इथे P जो आहे तो उत्पादकच असला पाहिजे. ठीक आहे. आता पुढे जेव्हा आपण बघतोय की Q आणि R जे आहेत हे शाकाहारी आहेत, कारण हे वनस्पतीला खात आहेत. येते लक्षात. S आणि T जे आहेत ते मांसाहारी आहेत, कारण ते दुसऱ्या प्राण्यांना खातात. येते ना लक्षात. झालं तर मग प्रश्नाचं उत्तर इथेच मिळतं आपल्याला. पर्याय A मध्ये आपल्याला दिले पहा, P म्हणजे उत्पादक आणि T म्हणजे मांसाहारी. ठीक आहे. मिश्रहारी इथे त्याने दाखवलंच नाहीये. मिश्रहारी म्हणजे कोणता, जो वनस्पती पण खातो आणि प्राणी पण खातो. तर असं इथे कोणीच नाही दाखवलं आहे. वनस्पतीला हे Q आणि R खात आहेत, पण हे प्राणी खात नाही आहेत ना, त्यामुळे हे शाकाहारी आहेत. ठीक आहे, समजलं. तर अशा प्रकारे असे प्रश्न सोडवायला सोपे असतात. एकदम बघितल्या वाटतं की बापरे काय काय दिलंय, अवघड वाटतंय, त्याचा चार्ट वगैरे दिलाय तर खूपच अवघड वाटतं. अजिबात नाही, हे प्रश्न खूप सोपे असतात. एखादं जरी तुम्हाला माहित असलं ना तरी लक्षात येतं पहा. ठीक आहे. सोडवायला लागलं की आणि आठवतात गोष्टी, आठवतात आपल्याला सोडवता. ठीक आहे. तर नक्की सोडवा असे प्रश्न, सगळेच प्रश्न सोडवा. या प्रश्नाचं उत्तर पर्याय A आहे. चला तर मग इकडे थांबूया आपण. इथे माझा मेल ID पण शेअर केला आहे, कमेंट सेक्शन पण आहे, व्हॉट्सअप नंबर पण आहे. तुम्हाला काहीही डिफिकल्टी असेल तर तुम्ही याच्यावर मला संपर्क करू शकता. I request you to please like, share and subscribe to my channel and also to hit the bell icon. Thanks for watching.